नमस्कार, दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी विशाल कुमार. मावळ तालुका पंचायत समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाची सत्ता आल्यानंतर आज सभापती आणि उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडलेली आहे आणि मावळ पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या चांदखेड गावातून ज्या निवडून आलेल्या आहेत त्या सुनीता मनोहर येवले यांची निवड झालेली आहे. बिनविरोध निवड त्यांची झालेली आहे. आज त्यांचा या ठिकाणी निवड समारंभ पार पडल्यानंतर सत्कार समारंभ सुरू आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई, सगळ्यात पहिलं तर तुमचं अभिनंदन आहे. पंचायत समिती सदस्य आणि थेट पंचायत समितीच्या पहिल्या सभापती 25व्या सभापती तुम्ही झालेला आहेत. काय तुमच्या भावना आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे? खरं तर आज चांदखेड गावातून मी निवडून आले. त्यानंतर मावळचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके यांनी आज माझी सभापती यापदी निवड केली आणि माझे सर्व निवडणुकीच्या वेळेस माझे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या ठिकाणी उपस्थित होते व मावळ तालुक्याचे अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे देखील त्या निवडणुकीमध्ये उपस्थित होते. महिला अध्यक्ष सुवर्णाताई राऊतही होत्या आणि खरं तर मी सभापती नाही तर माझ्या या मावळ तालुक्यातल्या सर्व माता भगिनी खऱ्या अर्थाने सभापती या ठिकाणी झालेले आहेत, कारण त्यांनी माझ्या बरोबरीने हा प्रचार घरोघरी जाऊन माझा प्रचार केलेला आहे. खरं तर या ठिकाणी तुमची सभापतीपदी निवड होत असताना आमदार सुनील शेळके यांनी सभापती म्हणून तुमच्याकडनं काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. आजपासूनच खरं तर तुम्ही पदभार स्वीकारताय किंवा तुम्ही सभापती म्हणून झालात. पुढच्या काळामध्ये काय महत्त्वाच्या उपाययोजना किंवा काय महत्त्वाचे कार्यक्रम तुम्ही राबवणार आहात मावळ तालुक्याच्या अनुषंगाने? लोकप्रिय नेते आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मी या मावळचा विकास नक्कीच करणार आणि जे काही योजना असतील त्या प्रत्येक घरोघरी मावळ तालुक्यामध्ये मी पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद ताई. खरं तर मावळ तालुक्यामध्ये ज्या काही पंचायत समितीच्या योजना आहेत त्या पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार, अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी सुनीताताईंनी केलं. आपल्यासोबत मनोहर येवले अर्थात सुनीताताई येवले यांचे पती आपल्यासोबत आहेत. भाऊ, जिल्हा परिषदेचं स्वप्न तुमचं होतं, मात्र तुमच्या पत्नी आज या ठिकाणी सभापती झालेले आहेत. काय तुमची भावना आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे? खरं तर पाहिलं तर मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके यांनी जिल्हा परिषदची मी तयारी करत होतो, परंतु तसं पाहिलं तर जिल्हा परिषद सदस्यापेक्षाही तालुक्याचं महत्त्वाचं पद सुनीता येवले यांना या ठिकाणी तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके आणि त्यांचे सर्व सदस्य, तालुका अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे असतील, विठ्ठल अण्णा शिंदे असतील, सर्वच कोर कमिटीतील सदस्य असतील, यांनी खरं तर पाहिलं तर आमच्या पाचाणे गावाला, पवन मावळ भागातील पाचाणे गाव हे फार मोठं लहान गाव आहे, परंतु या गावाला या सर्व संघटित लोकांनी न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या पदाला शोभल असं काम सुनीता येवले या ठिकाणी लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करील. खरं तर पाचाणेसारख्या छोट्या गावाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी आमदार साहेबांनी केलं आहे. हे सांगत असताना सभापती म्हणून आपल्या पत्नी सुनीता येवले या मावळ तालुक्यामध्ये चांगलं काम करतील असा विश्वास या ठिकाणी मनोहर उर्फ मनोज येवले यांनी व्यक्त केलेला आहे. मावळ तालुकाच नाही तर प्रत्येक तालुक्यामध्ये सभापती हा मिनी आमदार म्हणून ओळखला जातो आणि अशी मिनी आमदारकी खरं तर ज्यांनी मिळवलेली आहे त्या सुनीता येवले यांचा कारभार पुढे कशा प्रकारे चालतो आपण दैनिक मावळच्या माध्यमातून पाहत राहू. मात्र त्यांना या ठिकाणी आपण सदिच्छा देऊया. दैनिक मावळसाठी विशाल कुमार, वडगाव, मावळ.